गुड मॉर्निंग। आज मी लावणार आहे पेपरोमिया। पेपरोमिया झाड हे सक्युलंट नसलं तरी त्याचे थोडेफार प्रॉपर्टीज हे किंवा कॅरेक्टरिस्टिक्स त्याची वैशिष्ट्य ही सक्युलंट झाडासारखीच आहे। त्याला खूप पाणी लागत नाही, क्वचित पाणी घाला, जसं आपण सक्युलंट्सला महिन्यातनं 2 वेळा 3 वेळा पाणी घालतो तसं घालायचं, कारण हे बरंचसं पाणी आपल्या स्टेम्समध्ये स्टोअर करून ठेवतं। त्यामुळे ह्याचे थोडेफार वैशिष्ट्य ही सक्युलंट च्या कॅटेगरीत जात असल्यामुळे हे फार फेवरेट इंडोर प्लांट आहे। आणि परत हे पेपरोमिया एकतर याला बेबी रबर प्लांट म्हणतात आपल्या नॉर्मल लँग्वेजमध्ये। हे ना आपल्या हवेतली टॉक्झिन्स जसं फॉर्मल्डिहाइड शोषून घेतं, त्याच्यामुळे हे इट्स अ व्हेरी गुड एअर प्युरिफाईंग प्लांट। त्यामुळे असं जर तुम्हाला जर आपल्या घरात इंडोर प्लांट म्हणून ठेवायचं असेल तर पेपरोमिया इज वन ऑफ द बेस्ट चॉईस। तर आपण आज याचं पॉटिंग मिक्स बघणार आहोत, तर करूया सुरुवात। मी ही गार्डन सॉइल घेतली आहे आणि ह्याच्यात मी मिक्स केलं आहे गांडूळ खत। तुमच्याकडे शेणखत असेल तरी तुम्ही ते वापरू शकता। आणि मी ह्याच्यात आता घालते थोडं कोकोपीट, म्हणजे माझं हे पाव कंटेनर मी घालते आहे। या झाडाची वाढ खूप हळूहळू होते, त्यामुळे जर तुम्हाला रिपॉट करायचं असेल तर 2-3 वर्ष सहजच रिपॉट शिवाय निघून जातील। तुम्हाला सारखं सारखं ते रिपॉट करावं लागणार नाही। मी इकडे खाली दगड घातलेले आहेत आणि आता हे माती त्याच्यात घालते। या झाडाचे असे काही फार नखरे पण नाही आहेत। तसे मी बरीचशी झाडं तुम्हाला अशी दाखवते की ज्याचं तुम्हाला फारसं काही करावं लागणार नाही, कारण मी स्वतः वर्किंग वुमन असल्या कारणाने मी असं काहीतरी चूज करते जे लावायला काळजी घ्यायला सोपं असेल। अशी माती थोडी रुच केली आहे मी, आणि आता हे जरा त्याचे मूळ नीट बसतील असं लावते मी। तर असे हे पेपरोमिया प्लांट पॉट करायला फार सोपं, काळजी घ्यायला फार सोपं। तुम्हाला मी अजून एक वैशिष्ट्य दाखवते। इकडे तुम्ही बघू शकता, इकडे मुळं आलेली आहे, इकडे ही मुळं आलेली आहे। ही जर तुम्ही ॲज अ वॉल क्लाइंबर म्हणून लावलं तरी हे खूप छान वाटतं। जसं आपण आपल्या पिलरच्या भोवती हे जर पॉट केलं आणि जर ते असं क्लाइंबर म्हणून वाढत असेल तर तेही खूप छान दिसेल। जर तुम्हाला ते झाडांच्या भोवती लावायचं असेल, जसं नारळाच्या झाडाभोवती तुम्ही पॉट केलं तर ते आपोआप ते नारळाची झाडाची मदत घेऊन छान वरती चढतं। तर असं हे पेपरोमिया प्लांट अगदी सोपं आहे, काळजी करायची गरज नाही त्याची फारशी, फटाफट लावून होईल। आणि परत एअर प्युरिफाईंग प्लांट आहे, जे आपल्याला खरंच फार गरज आहे। आपलं दूषित हवा सध्या आपल्याला जेवढी हानिकारक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, तर त्यासाठी अशी झाडं आपल्या जवळपास ठेवणं कधीही। तर असं एक पेपरोमिया प्लांट तुम्हीही लावा आणि आपलं एअर प्युरिफाय करा।